आज आम्हाला ऑर्डर आलेली आहे, तर त्या ऑर्डरसाठी आम्ही छान अशी खमंग कुरकुरीत भाजणी चकली तयार केलेली आहे। तर मी भाजणी पण दाखवलेली आहे आणि ही चकली छान अशी काटेदार आणि खुसखुशीत एकदम कुरकुरीत कशी होते, तेलही कमी पिते, अगदी कुरकुरीत। तुम्हाला मी 5 किलो भाजणीच्या पिठाची प्रमाण थोडक्यात आणि त्या पिठापासून तयार केलेली चकली दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि कॉटनच्या कपड्यावर टाकून तुम्ही त्यांना 2 ते 3 तास फॅन खाली छान असं सुकवून घ्यायचं आहे। इथे व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे। चला तर तुम्हाला मी प्रमाण सांगते या सर्वांचे। इथे मी 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत। छान सर्व हे मस्त व खरपूस भाजायचे आहे तुम्हाला। 2 किलो तांदळाला इथे 1 किलो चणा डाळ, त्याच्यानंतर अर्धा किलो मूग डाळ आणि पाव किलो उडीद डाळ। आता इथे पाव किलो पोहे, पाव किलो साबुदाणे। त्याच्यानंतर आपण पोहे छान कुरकुरीत भाजायचे आणि ही सर्व भाजणी आपल्याला छान खमंग मध्यम गॅसवर भाजायचे। तुम्ही छान भाजणी भाजताल तर चकली तेवढी सुंदर होईल। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते 200 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 100 ग्रॅम जिरे, 25 ग्रॅम बडीशेप, 25 ग्रॅम ओवा, 1 तोळा लवंग आणि काळी मिरी घातलेली आहे। आता छान आपली भाजणी रेडी आहे। आता मिक्स करून घेऊया आपण। इथे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि मग छान आपण चक्कीवरून दळून आणायची। या सर्व प्रमाणाची भाजणी 5 किलोपेक्षा जास्त नक्कीच होते। चला तर मग चकली तयार करूया। इथे मी वजनी प्रमाणात म्हणताल तर 1 किलोची चकली करणार आहे, 1 किलोच्या पिठाची। आणि वाटीने म्हणताल तर मी इथे ह्याच आकाराच्या 8 वाट्या घेतलेल्या आहेत। अशाच आपण पाणीसुद्धा ह्याच वाटीने घ्यायचे आणि सर्व पीठ मी असं चाळून घेणार आहे, कारण की चकली पाडताना त्रास होऊ नये म्हणून। आता आपण 8 वाट्या पीठ घेतलेलं आहे, त्याच हिशोबाने इथे पोह्याचे चमचे 8 असं तेल घालायचं आहे। हे असं प्रमाण ठेवलं तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही आणि तेलही पिणार नाही। जास्त तेल घालायचं नाही आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये 12 ते 13 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। फक्त लाल तिखट घालणार आहे, बाकी काहीही घालायचं नाही आहे। आणि आपण पाणी ओतून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी सफेद तेल टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ वापरू शकता। त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये 4 चमचे मीठ माझ्या हिशोबाने घातलेलं आहे। परफेक्ट झालेलं आहे हे प्रमाण आणि छान अशी त्याला उकळी काढून घ्यायची। पाहू शकता तुम्ही, थोडासा मी ह्याच्यामध्ये ओवासुद्धा क्रश करून टाकला होता। आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचे। लक्षात ठेवा, उकळी आल्याच्या नंतर पीठ घातल्याच्या नंतर गॅस आपल्याला खालून लगेचच बंद करायचा आहे आणि पीठ असं मिक्स करून ह्याला आपण 5 मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचे। जास्त वेळ झाकायचं नाही आहे, 5 मिनटंच झाकणार आहोत आणि 5 मिनटाच्या नंतर आपण उतरून घेणार आहोत आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे। पाहू शकता आता इथे मी एका परातीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे। छान चकली होते, मस्त होते। जर तुम्हाला 1 किलोचं प्रमाण पाहिजे असेल तांदळाचं तर सर्व त्याच्या निम्म करू शकता। आता आपण त्याच टोपामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे। लागलं तर पाणी आपल्याला ॲड करायचे आणि पाणी लागतं, कारण की तेवढ्या वाटेला तुम्ही तेवढं पाणी घाल तर वरती पाणी नक्कीच लागतं। त्याच्यामुळे तुम्ही एखाद दुसरी वाटी जास्त ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही होऊ शकणार। छान पीठ मळलं जाईल। आता मी इथे थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आणि घट्टसर छान असा मी
गोळा तयार करून घेतलेला आहे। पाहू शकता पीठ जर घट्ट असेल तर आपल्या चकलीला काटेसुद्धा खूप सुंदर येतात। त्याच्यामुळे पीठ छान असं घट्टसर भिजवून घ्या। आता इथे आपल्याला पीठ भिजवायला ठेवायचं नाही आहे, लगेच चकल्या पाडायला आपण घेणार आहोत। मस्त असं छान चकल्या होतात। तर बघा, तुम्हाला ट्राय करा तुम्ही एकदम, आणि भाजणीची चकली चवीलाही खूप सुंदर लागते। तर आता ही आमची ऑर्डरची चकली आहे, त्याच्यामुळे आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये करतो आहे। जर घरगुती करायची असेल तुम्हाला तर तुम्ही 2 किलोचं प्रमाण आहे, तर तुम्हाला निम्म सर्व प्रमाण घ्या। पण चकली थोडं थोडं पीठ करून तुम्ही चकल्या पाडू शकता, चकल्या करू शकता। आता इथे आम्ही छान अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। पाहू शकता 3 ते 4 वेळेच्या चकल्या पाडलेल्या आहेत। दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत, आणि बघा छान पडतायत, पण अजिबात मध्ये हे होत नाहीत, पाडल्या पण जातात। पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे। आता तेल गरम झाले का नाही आपण चेक करूया। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता मी इथे चकल्या तळून घेते। चकलीचं तेल गरम छान असं होऊन द्यायचे, आणि मगच चकल्या सोडायच्या आहेत, तरच तुमच्या चकल्या एकदम छान होतील आणि मऊ पडणार नाहीत, तेलकटही होणार नाहीत। पाहू शकता तुम्ही, आणि चकली छान खालून सेट होऊन द्यायचे, एका साईडून कडक होऊन द्यायचे, आणि त्याच्यानंतरच पलटी मारायची। लगेच चकली पलटी मारायची, घाई करू नका। तर नक्की ह्या तुम्ही काळजी घेतल्या काही टिप्स तर छानच चकली होते, अजिबात बिघडत नाही। पहा तुम्ही मस्त, आणि आवाजसुद्धा ऐका, कुरकुरीत झालेल्या आहेत। अशाच मी राहिलेल्या सुद्धा चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर नक्कीच तुम्ही ट्राय करा ही भाजणीची चकली। जास्त प्रमाण नाही तर कमी प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता। आता 1 किलोचं प्रमाण म्हणताल तर सर्व तुम्ही ह्या 2 किलोच्या प्रमाणानुसार सर्व अर्ध केलं तर ती भाजणी होऊन छान असं पीठ तयार होईल। तर मी इथे सर्व रेडी तयार करून घेतलेल्या आहेत चकल्या, छान काटेरी झालेल्या आहेत, कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहे। आवाजसुद्धा ऐका तुम्ही, आला आवाज तुम्हाला मस्त, आतूनसुद्धा छान झालेल्या आहेत। तर चला, मस्त आपल्या ऑर्डरच्या 1 किलोच्या चकल्या तयार आहेत। चला तर मग व्हिडिओ आणि ही माझी चकलीची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीनच असताल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। चला भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, आणि हो, सर्वांना शुभ दीपावली।